नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. पुन्हा एकदा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या निमित्तानं मला असं लक्षात आलं की दैनिक दिव्य मराठीने ह्या संदर्भातलं आजचं जे वार्तांकन केलंय त्याच्यात सगळेच अंग घेतलेले आहेत आणि इनसाइड स्टोरी पण त्यांनी प्रकाशित केली. मराठ्यांचा मुंबईला वेढा, सरकार कोंडीत. सरकार कोंडीत आहे असं त्यांचं मत आहे. CSTM वरती काल काय झालं, 18 फलाट जे तिथले ते भरून गेले. 11 लाख प्रवासी क्षमता आहे. सर्व 18 फलाट हे आंदोलकांनी भरले होते. BMC बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन रस्त्यावर आंघोळ, मुंबई मनपा कार्यालयासमोर टप तयार करून आंदोलकांनी आंघोळ केली. ईस्टर्न एक्सप्रेस वे 2 किलोमीटरच्या रांगा, शुक्रवारी दुपारी किमान 2 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा होत्या. 4 तासाचं ट्रॅफिक जाम होतं. मंत्रालय 2000ची पायपीट. CSMT ते मंत्रालयापर्यंत 2000 अधिकारी आणि कर्मचारी बसऐवजी पायी चालत गेले. धावपळ व्यापाऱ्यांची. आझाद मैदान परिसरातील व्यापारी आणि व्यावसायिकांची धावपळ उडाली होती. आता गोळ्या घातल्या तरी हटणार नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण सुरू केलंय त्याला पोलिसांनी 1 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाचा OBC मध्ये समावेश करावा या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावरती उपोषण सुरू केलं. पहिल्या दिवशीचं उपोषण संपेपर्यंत त्यांना दुसऱ्या दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषद जी महाराष्ट्राने बघितली त्याच्यात जरांगे पाटील म्हणाले की तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मी मागं हटणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसावरती टीका करताना ते असं म्हणालेत की सरकार आडमुठ्यात घुसलं तरी मराठेही आडमुठ्यात घुसतील. जरांगेसोबत मराठा समाज बांधवांनी अक्षरशः मुंबईला वेढा घातलाय. नजर जाईल तिथं आंदोलक दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या 18 फलाटावरती मी आता जे सांगितलं त्याप्रमाणे आता आम्ही सरकारकडे जाणारच नाही. आमच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी सरकारचीच आहे असं जरांगे पाटलाचं म्हणणं आहे. निर्णय होईपर्यंत उपोषण चालूच राहणार आहे. आम्ही मुंबईत आलो म्हणून हॉटेल्स बंद ठेवली आहेत याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल. हा आंदोलनाचा पहिला टप्पा. जेवढा वेळ लावाल तेवढे मुंबईत मराठे येतील. मुख्यमंत्र्यांची इच्छा पूर्ण होईल. त्यांना मुंबईच्या कानाकोपऱ्यात मराठे दिसतील. OBCचं आरक्षण काढू नका तर आम्हाला OBC मध्ये टाका.